जय येशू. तर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर माझ्या भावांनो, आज विशेष टॉपिक आहे, म्हणजे आपले प्रार्थनेमध्ये मन का लागत नाही आणि प्रार्थना करायला घेतो तेव्हा आपले जे मन आहे ते इकडे-तिकडे का भटकते, त्याचं कारण काय आहे, त्यावर आपली चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला सुरू करू. आणि मित्रांनो, आपण जेव्हा प्रार्थनेला बसतो, अ, प्रार्थनेत बसतो आणि आपण डोळे मिटून प्रार्थना करायला सुरुवात करतो, तर तेव्हा आपल्याला काय होते, डोळ्याशी असं काय काय दिसते, असं नंतर आपलं मन जगाकडे जाते, असं प्रत्येकाच्या मनात येते. तर त्याचं सॉल्युशन काय आहे, त्याचे जे कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कसं आहे, जेव्हा आपण सुरुवातीला प्रार्थनेला बसतो तेव्हा जवळ-जवळ 1 तास किंवा अर्धा तास अगोदर तुम्ही बर ते जगाच्या विचारापासून थोडे प्रभूच्या विचारांकडे आणा लक्ष. सुरुवात ही करायची, प्रभू 1 तास अगोदर किंवा अर्धा तास अगोदर प्रभूनी आपल्यासाठी काय केले त्याच्यावर मन लावत यायचं आहे. आणि जेव्हा प्रार्थनेला बसतो तेव्हा अर्धा तास अगोदर, आता जे प्रत्येकजण मोबाईल वगैरे चालवतात, ते मोबाईल जरा साईडला ठेवायचे. WhatsApp ठेवा, कुठला कोणाला फोन करायचा असेल तो अगोदरच करून ठेवा इथे. आणि अर्धा तास अगोदर फोन वगैरे चालवू नका. याचं फार मोठं रिजन आहे माझे भावांनो. तर आणि जेवढं तुम्हाला जमेल तेवढं बायबल वाचण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला. आणि प्रभूने आपल्यासाठी काय केले याची जाणकारी घ्या. आताचे जे युग, आताचे जग चाललेलं आहे, हे भयंकर दिवसामध्ये चाललेलं आहे. आणि यात जगातील आणि विश्वासी माणसांना या जगामध्ये भयंकर परीक्षा येत आहेत. पण आपले जे विश्वासी माणसं आहेत ते टक्कर देणारे आहेत. पण जे जगामध्ये आहेत ते खूप चिंतेत आहेत. तर माझं सांगायचं तात्पर्य काय, की जे मनावर आपल्याला जी चिंता, टेन्शन, भार जे आहे ते सर्व बाजूला ठेवायचे आहे. आणि मन आपलं ते आहे ते प्रभूकडे वालायचं आहे. ज्याला जमेल बायबल वाचता येईल त्याने बायबल वाचा, आणि त्याला वाचता येत नसेल त्यांनी प्रभूविषयी विचार करा. जे सांगितलेले आहे पास्टरांनी ते कसं काय आहे त्याच्यावरती चर्चा करा. नंतर आपण एक दोघे आपले विश्वासी म्हणजे आपापले भाऊ जमतात तिथे आपली चर्चा करायची. जे बायबलमध्ये झालेले आहे त्याच्यावरती चर्चा करायची. असं करायचं. नाहीतर ते जमतात आणि जगाच्या गोष्टी अमकं-तमकं ते काढणार. तसं नाही. आपण एकत्र आलो तर कमीत कमी 50% तरी आपल्या बायबलमधल्या ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि ह्यातून आपल्याला ज्ञान खूप वाढते. तर जेव्हा आपण प्रार्थनेला बसतो, दोघे किंवा तिघे किंवा जास्त करून, तर सुरुवातीला चर्चा करायची. प्रभूने असं सांगितलेलं आहे आपल्यासाठी, आता भयंकर दिवस चालले आहेत. आपल्याला प्रभूने जागरूक केलेलं आहे की शेवटल्या दिवसामध्ये काय होणार आहे, याच्यावरच थोडंसं चर्चा करायची. मग आपण बसू आणि थोडेसे आपण बसून आणि डोळे मिटून आणि जगाचे जे विचार आहेत ते बाजूला करून आणि प्रभूकडे आपले विचार वालायचे. नंतर मग प्रार्थनेला सुरुवात करायची. तर मग तुम्ही पहा कसं आपल्याला चेंजेस वाटतो तो. तर मोबाईल वगैरे सायलेंट ठेवायचे आणि मध्येच फोन येणार वगैरे असं तसं. तर मोबाईल जरा लांबच ठेवायचा. असं आपली प्रार्थना डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. आपण प्रार्थना करतो तेव्हा डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे, याची काळजी घ्या. आणि असे करता आपलं मन नाही लागत. तर आपण जेव्हा एकाग्रताने बसतो तेव्हा पहा प्रभूशी बोलायला किती भारी वाटते माझ्या भावांनो. तर तुम्ही पण असे करा. आणि एकदमच नका, आता मला प्रार्थनेचा टाईम झाला चला मोबाईल बाजूला ठेवला ना, डायरेक्ट डोळे बंद आणि डोळ्यासमोर WhatsApp किंवा Instagram किंवा YouTube जे असेल ते दिसतं डोळ्यासमोर, तर ते खराब आहे. तसं नाही बसायचं. तर थोडा वेळ लांब ठेवायचा मोबाईल किंवा खिशात ठेवायचा. असं म्हणजे त्यात बघायचे नाही. अर्धा तास, 15 मिनटं, 20 मिनटं असं अगोदर बघायचं नाही मोबाईल.
तर नाहीतर तुमचे विचार हे ते म्हणजे प्रार्थना होईपर्यंत ते 5-10 मिनटं त्याच्याकडेच जाणार मन नाही, किंवा आपली प्रार्थनेला जातो तेव्हा पण तसंच करायचं. आज रविवार स्पेशल आहे, आज मी मंदिरात जाणार आणि ते घरचं काय आहे ते अजिबात तिथे आठवायचे नाही. असं जेव्हा प्रार्थनेला बसताना हे हे जी गोष्ट आहे ते अजिबात आठवायची नाही. आणि आठवलं तरी पण ते एकदम त्याच्यावर फोकस नाही करायचा. काय मी दरवाजा लावला का नाही, मी ती ती वस्तू ठेवली का नाही, गॅस सिलेंडर बंद केला का नाही, ते ते ती सकाळीच करून घ्यायचं ते जे काय असेल ते. पण जेव्हा प्रार्थनेचा टाईम असतो तेव्हा एकदम शांत आणि देवाकडे मन लावायचं. तर हा एक महत्त्वाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि हे फार गरजेचं आहे माझ्या भावांनो. आणि आपण प्रार्थना करताना एकाग्रतेने मस्त प्रार्थना करायची आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर हा आता आता हे वळण वाढण्याचा प्रयत्न करा. ते एकदाच नाही वळत आहे, ते वळते. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते लाईक करा आणि आपल्या मसीह ग्रुपमध्ये आपल्या भावांना शेअर करा. आणि चला तर या चॅनल सबस्क्राईब करा. आणि चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, जय येशू, बाय बाय.